श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमावस्ये संबंधित माहिती जाणून घेणार आहोत, कारण उद्या आहे अमावस्या। आता ही अमावस्या आजच म्हणजे शुक्रवारी 28 मार्च 2025 रोजी सायंकाळी 7:56 सुरू झालेली आहे। तर ती उद्या म्हणजेच 29 मार्च 2025 रोजी दुपारची 4:28 संपणार आहे। आता उगवत्या तिथीनुसार उद्याच अमावस्या तिथी साजरी होणार आहे, त्यामुळे उद्याच्याच दिवशी आपल्याला उपाय आणि सेवा ह्या करायच्या आहे। आता उपाय काय आहे हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे। ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर चॅनलला भेट देऊन ते व्हिडिओ बघा, तशा पद्धतीने उपाय करा। त्याने निश्चितच तुमचे वास्तुदोष पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळेल। आता उद्या उठल्यापासून आपल्याला कुठली कामं करायची आहे हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ देखील शेवटपर्यंत ऐका आणि त्यानंतर जर तुम्हाला त्या बाबतीत काही शंका वाटली तर तुम्ही कमेंट करून विचारा। तर चला जाणून घेऊया। तर बघा, उद्या सगळ्यात अगोदर उठल्या आपल्याला एक काम करायचं आहे, ते असं की अंघोळीच्या अगोदरही आपल्या घरातली जी काही जाळी आहे ती काढून टाकायची आहे। जाळी जळमट अमावस्येच्या दिवशी झटकली जातात, त्यातली त्यात शनिवारच्या दिवशी तर आवर्जून झटकली जातात। तर उद्या शनिवारही आहे आणि अमावस्या देखील आहे, त्यामुळे कुठे जाळं वगैरे नसेल तरीही आपल्याला सगळीकडे झाडू फिरवून घ्यायचा आहे। घर थोडं स्वच्छ करून घ्यायचं आहे। जी काही रद्दी वगैरे असेल, भंगार वगैरे असेल ते आपल्याला सकाळी अंघोळीच्या अगोदरच काढून ठेवायचं आहे आणि ते देऊन टाकायचं आहे, नाहीतर घंटागाडीत टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला अंघोळ करायची आहे। अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काळे तीळ टाकायचे आहे। काळे तीळ टाकल्याने आपल्यातली जी काही निगेटिव्हिटी आहे किंवा कोणाची दृष्ट लागलेली असेल, वाईट बाधा असेल तर ती निघून जाण्यासाठी मदत मिळणार आहे। काळे तीळ हे अतिशय प्रभावीरित्या काम करत असतात। शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी देखील काळे तीळ खूप महत्त्वाचे मानले जातात, त्यामुळे उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचेच आहे। या व्यतिरिक्त अमावस्येच्या दिवशी गंगा स्नानाला देखील विशेष महत्त्व आहे, पण आपण गंगेवर जाऊन स्नान करू शकत नाही। त्यामुळे आपण आपल्या घरच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये जर 2 थेंब गंगाजलचे टाकले तर नदीवर जाऊन स्नान करण्याचं पुण्य आपल्या पदरी पडत असतं। त्यामुळे गंगाजल जर तुमच्या घरामध्ये असेल तर ते 2 थेंब तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे। त्यानंतर अंघोळ झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे, पण ह्या गोमूत्रामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे जे हळद आणि गोमूत्र आहे ते सगळीकडे शिंपडायचं आहे। त्यानंतर आपली जी फरची आहे ती फरची जाड मीठ टाकून त्या पाण्याने आपल्याला पुसायची आहे। जाड मीठ म्हटलं तर निगेटिव्हिटी काढण्याचं काम करत असतं। लहान मुलांची नजर देखील पूर्वी जाड मिठाने आणि मोहरीने काढली जायची, हे तुम्हाला ठाऊक असेल। आताही बऱ्याच घरांमध्ये तशा पद्धतीने केलं जातं। तर त्यामुळे आपल्याला आपली फरची जी आहे ती जाड मीठ टाकून पुसून घ्यायची आहे। आपलं अंगण असेल तर त्या ठिकाणी देखील थोडं हळदीचे पाणी शिंपडायचं आहे आणि फरची वगैरे बाहेर असेल तर ती मिठाच्या पाण्याने पुसून घ्यायची आहे। हे करून झाल्यानंतर उंबरठा देखील स्वच्छ करायचा आहे। मिठाच्या पाण्याने आपल्याला उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा। दरवाजा असेल तर तो देखील पुसून घ्यायचा। त्यानंतर उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आणि आपल्या मुख्य दरवाजावर एक चौमुखी दिवा लावायचा। बघा, दिवा लावताना त्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाकण्याचा प्रयत्न करा। मोहरीचं तेल नसेल तर साधं जे कुठलं तेल असेल ते तुम्ही टाका आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ देखील आवर्जून टाका। अशा पद्धतीने एक चौमुखी दिवा आपल्याला मुख्य दरवाजावर लावायचा आहे। त्यानंतर अजून काही ठिकाणी आपल्याला दिवा हा लावायचा आहे, तर तो कुठे, तर तुळशी मातेजवळ आपल्याला एक दिवा लावायचा आहे। तुम्ही तुपाचा लावा, तेलाचा लावा, हरकत नाही, पण दिवा हा प्रज्वलित सकाळी करायचा आहे। सहसा आपण संध्याकाळच्या तुळशीजवळ दिवा लावतो, पण अमावस्येच्या दिवशी सकाळी देखील लावायचा आहे। त्यानंतर स्वयंपाकघर म्हटलं तर अन्नपूर्णा मातेचा त्या ठिकाणी वास असतो, त्यामुळे किचनमध्ये देखील आपल्याला एक दिवा लावायचा आहे। थोडा वेळासाठी पेटता राहील, इतकं जरी आपण त्यामध्ये तेल टाकलं तरीही चालणार आहे। अगदी 10 ते 15 मिनिट जरी दिवा प्रज्वलित राहिला तरीही चालणार आहे, पण दिवा मात्र आपल्याला किचनमध्ये लावायचाच आहे। आपल्या देवघराजवळ देखील दिवा लावायचा आहे। अर्थात पूजेच्या वेळेस आपण तो लावणारच आहोत, पण पूजेला थोडासा वेळ असेल तर अगोदर देवाजवळ दिवा लावून घ्यायचा। त्यानंतर तुम्हाला जेव्हा वेळ मिळणार आहे तेव्हा तुम्ही लवकरात लवकर पूजा करण्याचा प्रयत्न करा। आता हे सगळं करून झाल्यानंतर काही ठिकाणी आपल्याला स्वस्तिक देखील काढायचं आहे। तर पहिलं स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाजावर येणार आहे। त्यानंतर दुसरं स्वस्तिक जे आहे ते आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचं स्मरण करून किचनमध्ये, मग तुम्ही शेगडीवर काढा किंवा किचनच्या टाईल्सवर काढा, पण स्वस्तिक आपल्याला किचनमध्ये हे काढायचंच आहे। त्याची देखील हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे। त्यानंतर तिसरं स्वस्तिक येतं ते तुळशी मातेजवळ आहे। चौथं जे आहे ते आपल्या देवघराजवळ आहे आणि 5वं जे स्वस्तिक असणार आहे ते तुमच्या तिजोरीवर, जिथे तुम्ही महत्त्वाचे कागदपत्र वगैरे ठेवतात त्या ठिकाणी तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे। हे स्वस्तिक हळदी कुंकवानेच काढायचं आहे। अशा पद्धतीने स्वस्तिक आपल्याला
आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्या देवांची जेव्हा तुम्ही पूजा करणार आहात, शक्यतो सकाळी लवकरच करण्याचा प्रयत्न करा, पण तरीही तुमच्या वेळेनुसार जेव्हा तुम्ही पूजा करणार आहात तेव्हा देवांची देखील आपल्याला स्वच्छता करून घ्यायची आहे। स्वच्छता म्हणजे काय, तर दररोज आपण देवांना अंघोळ घालतो, पण अमावस्येच्या दिवशी देवघरातलं सगळं सामान बाहेर काढायचं, जसं की पुस्तकं आहे, विविध प्रकारचे ग्रंथ आहे, ते सगळे काढायचे, झटकायचे आणि देवघर देखील स्वच्छ करून घ्यायचं। आता आपण उठसूट कधीही देवघर स्वच्छ करू शकत नाही, त्यासाठी देखील अमावस्येचाच दिवस निवडला जातो। म्हणून अमावस्येच्या दिवशी किंवा एकादशीच्या दिवशी तुम्ही हे सकाळी करू शकतात, पण शक्यतो अमावस्येच्या दिवशीच देवघर स्वच्छ करावं। त्यामुळे तुम्हाला देवघर स्वच्छ करायचं असेल तर उद्या लवकर ते करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा छानपैकी देवांना हळद लावून अंघोळ घालायची। अंघोळ झाल्यानंतर देवांना त्यांच्या जागी ठेवून द्यायचं। तुमची जी काही पूजा आहे ती तुम्हाला करायची आहे। आता पूजेमध्ये लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा अमावस्येच्या दिवशी केल्या जातात। त्यामध्ये प्रामुख्याने श्री सुक्तम आहे, कुंकुमार्चन आहे, श्रीयंत्र असेल तर त्यावर करा, देवीचा टाक असेल तर त्यावर करा, पण कुंकुमार्चन उद्याच्या दिवशी आपल्याला करायचंच आहे। या व्यतिरिक्त लक्ष्मी मातेची जेवढी आपण सेवा करणार आहोत तेवढीच विष्णू भगवानांची देखील करायची आहे। त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील घरामध्ये करायचा आहे। त्यासोबतच देवघरामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्याखाली आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे। दिवा लावताना आपण तुपाचा तेलाचा लावला तरीही हरकत नाही, पण खाली थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि त्यावर हा दिवा ठेवायचा आहे। अशा पद्धतीने हा दिवा तुम्ही देवघरामध्ये लावायचा आहे। आता हा दिवा शक्यतो तुम्ही अखंड स्वरूपात म्हणजे रात्रीपर्यंत तो तेवत राहील याची काळजी घ्या। अगदीच विझला तर हरकत नाही, पण शक्यतो तो विझणार नाही याची काळजी तुम्ही घ्या। त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो घरातील नकारात्मकता काढून टाकण्यासाठीच आहे, जो की आपण अमावस्येच्या दिवशी करायचा आहे। तर आपलं जे टॉयलेट बाथरूम आहे तिथे सगळ्यात जास्त नकारात्मकता असते, त्यामुळे एका काचेच्या वाटीमध्ये आपल्याला खडं मीठ भरून ठेवायचं आहे टॉयलेट आणि बाथरूममध्ये। बघा ते आपल्याला झाकण बंद करून ठेवायचं नाही, तर ते उघडच ठेवायचं आहे। त्यानंतर पुढच्या शनिवारी किंवा दर अमावस्येला हे मीठ आपल्याला पाण्यात टाकून द्यायचं, त्या जागी ती वाटी स्वच्छ धुवून पुसून पुन्हा त्यामध्ये मीठ भरून ठेवायचं। असं आपल्याला सातत्याने करायचं आहे, जेणेकरून नकारात्मकता आपल्या घरामध्ये येणार नाही। आणि बघा मीठ म्हटलं तर जंतुनाशकांना मारण्याचं काम देखील करत असतं, त्यामुळे आपल्याला टॉयलेट बाथरूममध्ये मीठ ठेवल्याने आपल्या आरोग्याच्या संबंधित ज्या तक्रारी आहेत त्या देखील दूर होण्यासाठी मदत मिळणार आहे। तर हा देखील उपाय तुम्ही करून पहा। त्यानंतर बघा पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी आपल्याला दक्षिण दिशेला दहीभात ठेवायचा आहे। त्या बाबतीतला जो सविस्तर व्हिडिओ आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सगळं काही सांगितलेलं आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर। बघा दक्षिण दिशेला आपल्याला कावळ्यासाठी दहीभात ठेवायचा आहे। अगदीच कावळा नाही आला, दुसरे कोणते पक्षी आले खाऊन गेले तर हरकत नाही, मनामध्ये कुठलीही शंका आणू नका, पण आपल्याला पक्ष्यांसाठी दहीभात अशा पद्धतीने ठेवायचंच आहे। त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजावरून देखील दहीभाताचा उतारा करायचा आहे। त्या बाबतीत देखील माहिती मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। या व्यतिरिक्त नारळाचा उतारा देखील तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावरून करू शकतात। नारळाचा उतारा करताना त्यावर त्रिशूळ काढायचं, तुम्ही अष्टगंधाने काढू शकतात किंवा शेंदुराने काढू शकतात। अशा प्रकारे त्रिशूळ काढल्यानंतर तो नारळ मुख्य दरवाजावरून 7 वेळेस फिरवायचा आणि एखाद्या मोकळ्या ठिकाणी किंवा एखाद्या झाडाखाली तो तुम्हाला ठेवून द्यायचा। फक्त तो कुणाचा अपघात होणार नाही अशा ठिकाणी ठेवू नका, जेणेकरून ज्याच्यावर कुणाचा पाय पडणार नाही, ओलांडणार नाही अशा ठिकाणी तो नारळ ठेवण्याचा तुम्ही पुरेपूर प्रयत्न करा। तर नारळाचा उतारा देखील तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकतात। त्यानंतर आपल्या पित्रांसाठी पिंपळाच्या झाडाखाली देखील मोहरीच्या तेलाचा एक दिवा आवर्जून लावावा। त्या ठिकाणी बसून पितृसुक्त म्हणणं शक्य असेल तर पितृसुक्त म्हणावं किंवा ओम पितृदेवताय नमः असं म्हटलं तरीही चालेल, पण पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा आपल्याला लावायचाच आहे। त्यासोबतच शिवपिंडीवर देखील आपल्याला काळे तीळ अर्पण करायचे आहे। प्रदोष काळामध्ये शिवपिंडीवर काळे तीळ अर्पण करायचे। शक्य असेल तर त्या ठिकाणी पंचमुखी दिवा बनवून तुम्ही घेऊन जा, त्यामध्ये मोहरीचं तेल टाका किंवा तिळाचं तेल टाका, पण अशा पद्धतीने एक पंचमुखी दिवा तुम्हाला भगवान शंकरांच्या मंदिरात लावायचा आहे। तिथे बसून देखील तुम्हाला शिव महिम्न स्तोत्र म्हणायचं आहे, त्यासोबतच पितृसुक्त म्हणायचं आहे, पितृस्तोत्र म्हणायचं आहे। बघा जेव्हा आपण भगवान शिवांची आराधना करतो तेव्हा शनी महाराजांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो। त्यामुळे शनीची 7.5 असेल किंवा शनी तुमचा खराब असेल तर भगवान शंकरांची सेवा करायला देखील विशेष असं महत्त्व आहे। त्यामुळे तुम्ही भगवान शंकरांना उद्याच्या दिवशी निळ्या रंगाची गोकर्णाची फुलं देखील अर्पण करू शकतात। शनी महाराजांच्या मंदिरात तुम्ही जाणार असाल तर त्या ठिकाणी देखील निळ्या रंगाचं जे गोकर्णाचं फूल आहे ते त्या ठिकाणी अर्पण करा। बघा याने देखील आपल्या अनेक समस्या सुटण्यासाठी मदत मिळत असते।
या व्यतिरिक्त जर तुम्हाला दानधर्म करण्याची इच्छा असेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाच्या वस्तूचं उद्याच्या दिवशी दान नक्कीच करू शकतात। बघा, दानाला विशेष असं महत्त्व आहे, त्यातल्या त्यात सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान। त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या गरजू व्यक्तीला काहीतरी अन्नदान करता आलं तर नक्कीच करावं। अन्नदान करायचं म्हणजे खूप केलं तरच त्याचं पुण्य मिळतं का? तर नाही। एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही एखादा पावडा खाऊ घातला किंवा एखादा बिस्किटचा पुडा जरी घेऊन दिला तरीही त्याचं पुण्य तुमच्या पदरी पडत असतं। पण दान हे नेहमी गरजू व्यक्तीला करावं। आपलेच कोणीतरी नातेवाईक आहे आणि आपण त्यांना घरी जेवायला बोलवत असू तर त्याचं एवढं फारसं फळ आपल्याला मिळत नाही। दान कोणाला करावं तर खरंच ज्याला गरज आहे त्याच व्यक्तीला दान करावं। तर अशा पद्धतीने तुम्ही करण्याचा प्रयत्न करा, पण दान केल्यानंतर ते गुपित ठेवावं। प्रत्येकाला सांगत फिरू नये की मी इतकं दान केलं तितकं दान केलं। जे काही दान केलं असेल, फुल न फुलाची पाकळी, ते आपल्याला गुपितच ठेवायचं आहे, हे सदैव लक्षात ठेवा। तर स्वामी भक्त हो, उद्याच्या दिवशी या छोट्या छोट्या गोष्टींचं पालन करून बघा, सेवा करा। सेवा केल्याने आपल्याला मेवा हा मिळतच असतो। माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। याविषयी तुम्हाला शंका वाटत असेल तर तेही विचारा। चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली जी काही माहिती असणार आहे ती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल। धन्यवाद।